अण्णाभाऊंचे साहित्य हे वास्तववादी आणि सामाजिक विसंगतींवर प्रहार करणारे. अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात प्रकाश कांबळे यांचे प्रतिपादन. तुंडगे येथे अण्णाभाऊ साठे जयंती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे समाजातील जातीय व धार्मिक विसंगतीवर थेट प्रहार करणारे वास्तववादी साहित्य आहे, असे प्रतिपादन दलित महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी केले. 1.5 दिवसाची शाळा शिकूनही समाजातील विषमता त्यांनी आपल्या लेखणीतून प्रभावीपणे मांडली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ व दलित महासंघ शाखा दुंडगे यांच्या वतीने आयोजित 105व्या जयंती कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पुढे बोलताना कांबळे म्हणाले की समाजातील जातीय विषमता समजण्यासाठी अण्णाभाऊंचे साहित्य बोलके ठरते. ही अवस्था बदलायची असेल तर बुद्ध, बसवेश्वर, तुकाराम महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समताधिष्ठित समाज रचनेच्या विचारांचा अभ्यास करून ते आत्मसात करणे आवश्यक आहे. बुद्धिजीवी वर्गाने वाचनाद्वारे या महामानवांचे विचार स्वीकारून सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दलित महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष अजित दावणे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी सतीश मोरे, लक्ष्मण दावणे, भीमा दावणे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार झाला. तसेच दुंडगे गावच्या सरपंच रेखा लाटकर, ग्रामपंचायत सदस्या कल्पना कांबळे व शोभा कोळी, ओमकार घबाडे यांच्या हस्ते स्वाती दावणे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. यासोबत गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कल्पना कांबळे, लक्ष्मण दावणे, अरुण लाटकर, ओमकार घबाडे, सतीश मोरे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार बाळासाहेब नाईक यांनी मानले. कार्यक्रमाला रुद्राप्पा दावणे, दशरथ दावणे, सुरेश दावणे, अनिल दावणे, दयानंद दावणे, श्रीदेवी दावणे, दीपा दावणे, मालुताई दावणे, संजय दावणे, कुमार दावणे, डॉक्टर भीमराव कांबळे यांच्यासह ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाकरिता संदीप कांबळे, शुभम दावणे, मारुती कांबळे, श्रीकांत कांबळे, राघवेंद्र दावणे यांनी परिश्रम घेतले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.